तर हॅलो मित्रांनो, आज ना दीक्षाने माझ्यासाठी काय स्पेशल बनवलं का? अरे बोल ना, बोल बोल. तर जेवण घेऊन आले, कारण मी तिला स्पेशल बनवायला सांगितलं होतं. कारण मी आजारी पडलो तर म्हटलं काहीतरी थोडं हलकं खावं, कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडं हलकं खाणं आपल्यासाठी खूपच चांगलं असतं. त्याच्यासोबत आमची ही छुटकू मैत्री जी आहे, ही पण आजारी पडली. तिच्या पण आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय. अरे ठीक ना. हा, आता आता ती ठीक झाली, पण तिला स्कूलला अजून आम्ही पाठवलेलं नाही. कारण स्कूलमध्ये सगळे तिचे फ्रेंड्स आजारी पडतील म्हणून आम्ही तिला घरीच ठेवलं. हो ना? तर चला आता बघूया काय आहे जेवणामध्ये. अरे गरम आहे, गरम आहे, गरम आहे. तर हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये दीक्षाने बनवलंय, हे आहे चपाती आणि हे मस्त फोडणीचं वरण आणि थोडा भात. हे बघा आता मैत्री सुद्धा तुम्हाला खाऊन दाखवत आहे. मांडी घालून बसायचं, मांडी घालून. गुड गर्ल. छान आहे ना? आजारी पडल्यावर असंच खायचं. छान आहे ना? आम्ही आजारी पडतो आणि इकडे डायटिंग चालू असते. वा. डायटिंग नाही मी काय घेतलं आता. हॅलो गाईस, मी जेवण करत आहे. मम्मा ना मस्त जेवण बनत होता. बघ, पप्पा जेवण करत आहे. दोघं बी मी जेवण करत आहे. बाय बाय. बाय बाय. थोडं घशामध्ये खरखर आहे. तुला का मैत्री? मला नाही कस मारते. गेला आता माझं. गेलं सगळं. त्याच्यासाठी औषध. आवाज केला आता. आवाज गेला. त्याच्यासाठी मग औषध प्यावं लागते रोज, कळलं तुला? औषध प्यावं लागते. मम्मी ठीक झाली. मांडी घालून बस. औषध प्यायचं रोज. हा, औषध पेलं ना तर मग सर्व ठीक होते. ओके, गुड गर्ल. हाय फाय. ये